हे बघा महेश, अमूचे तुम्ही खूपच लाड करत आहात, त्यामुळे ती बिघडत चालली आहे. वेळीच तिला समज दिली नाही तर तिचे असे प्रकार आणखीनच वाढतील. किती उद्धटपणे वागते ती. वसुधा महेशला सांगत होती. छोटी आहे का अजून ती, जगू दे मनासारखं, असं म्हणत महेश तिची समजूत घालत होता. दोघांचं यावरून छोटंसं भांडण चालू होतं. तेवढ्यात वेटर केक घेऊन आला आणि त्यांनी आपले वाद आटोक्यात घेतले. महेश आणि वसुधा कुलकर्णी मुंबईसारख्या शहरात नामवंत जोडप्यांपैकी एक. त्यांचा स्वतःचा असा बिझनेस. शहरात त्यांची वसुधा नावाची 3 5 स्टार हॉटेल अगदी रुबाबात उभी होती. अगदी सुखी होत असं ते कुटुंब होतं. आज त्यांच्या मुलीचा 15वा वाढदिवस होता. त्यासाठी सगळे मिळून शहरापासून दूर अशा एका रिसॉर्टवर आले होते. 2-3 दिवसाची सलग सुट्टी मिळाल्याने तिघेही आनंदी होते. त्यांच्या रोजच्या त्या धावपळीपासून, त्या लोकांच्या गर्दीपासून बाहेर पडले होते ते. वसुधा त्यामुळे आनंदी होती. नेहमीची ती गर्दी तिला त्रासिक वाटायची. पण नावाचं वलय मोठे होतं, त्यामुळे असं होणारच असं महेश तिला सांगून तिच्या मनाची ही खंबीर तयारी करायचा. पण आज दोन्ही मायलेकीमध्ये त्याचं नेहमीप्रमाणे सँडविच झालं. ते काही लांब येऊनही सुटलं नव्हतं त्याच्या नशिबाने. अमृता महेश आणि वसुधाची मुलगी दिसायला अगदी लाखात एक होती. अगदी आईसारखी. गडगंज संपत्तीची एकुलती एक वारसदार होती ती. त्यामुळे तिच्या वागण्यात बोलण्यात तो रुबाब नेहमी दिसायचा. आज मम्मी पप्पासोबत ती ही मजा करत होती. तिला खरं तर तिच्या मित्रमैत्रिणीसोबत बर्थडे साजरा करायचा होता. तिच्या मैत्रिणीही तिच्यासारख्या हाय प्रोफाईलवाल्या होत्या. पण वसुधाने तिला सक्त मनाई केली होती. त्यामुळे बिचारी अमृता थोडीशी रुसली होती. पण महेशने तिला थोडा आमच्याही सोबत वेळ घालवत जा असं सांगून मनवलं होतं. अमृताला वसुधाचा कधीकधी खूप राग यायचा, कारण ती तिला एकटी कुठे जाऊ देत नव्हती. त्याला कारणही तसंच होतं. आत्ताही ती थोडी रुसली होतीच. अमू चल बाळा, केक कट करून घे. वसुधा अमृताच्या जवळ जात म्हणाली, ई मम्मा, डोंट कॉल मी बाळा हां. मी आता मोठी झाली आहे, मला अमूच म्हण. किती ऑड वाटतं ग ते. मैत्रिणीसमोर ही अशीच बोलतेस. हाऊ आय फील, यू डोंट नो पप्पा. अमृताने तोंड वाकडे केलंच असं म्हणताना अमू, महेशने डोळे मोठे करत मम्माला सॉरी बोलायला सांगितलं. अगं. मग दोघींची समेट होऊन तिने केक कट केला. अमृताने पहिला घास तिच्या पप्पाला भरवला, मग मम्माला. तिचं मम्मापेक्षा पप्पाशी खूप छान जमायचं. मग तिघांनी जेवण करून घेतलं. मस्त मजा मस्ती करत त्यांनी त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन एन्जॉय केलं. पुन्हा एकदा मुंबई त्यांची वाट बघत होतीच. यस, आपण घरी चाललोय पप्पा. मी आधीच सांगते, मी इथून गेल्यावर पहिलं मॉलमध्ये जाऊन फ्रेंडसोबत पार्टी करणार आहे. ते रागावले आहेत माझ्यावर. अमृता तिची बॅग भरत बोलत होती. त्यावर वसुधा काही बोलणार, तोच महेशने तिला हात दाखवत शांत केलं. आधी घरी तर जाऊया, मग ठरवू आपण. चलो, यावर चर्चा नको, असं म्हणत तो रूमच्या बाहेर पडला. तूच सांगितलं असणार ना पप्पांना असं बोलायला. मम्मा, तू वाईट आहेस ग खूप, असं म्हणत रागाने अमृता निघून गेली. अमृताच्या बोलण्याने वसुधाला खूप वाईट वाटलं होतं, पण तिला त्याची सवय झाली होती तिच्या अशा वागण्याची. अमू, आई कधीच वाईट नसते ग, पण हे तुला कळणार कधी. आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुला कधी पटणार. नको ग वागू अशी. एकदा वेळ निघून गेली की आलेलं शहाणपण काहीच कामाचं नसतं. आत्ताच थोडं शहाण्यासारखं वागली तर किती बरं होईल. देवा, अमूला बुद्धी दे रे जरा. वसुधाच्या डोळ्याच्या कड्या पाणावल्या होत्या. महेशने गाडीचा हॉर्न वाजवला तसं तिने पदराने डोळे ठीक केले आणि गाडीत येऊन बसली. काय झालं, महेशने वसुधाचा चेहरा पाहून विचारलं. पण तिने काहीच नाही असं म्हणत मान डोलावली.
काही तासांच्या प्रवासानंतर ते त्यांच्या घरी पोहोचले. मुंबईमध्ये स्वतःच्या रो हाऊसमध्ये ते तिघे उतरले. गाडीतून पाऊल टाकताच नौकर वर्ग त्यांच्या सेवेसाठी हजर होताच. सामान घेऊन नौकर ज्याच्या त्याच्या रूममध्ये ठेवायला गेले. वसुधा सगळ्या नौकरांची आस्थेने विचारपूस करत असत. तिचा हाच स्वभाव महेशला खूप आवडत होता. पण अमृता मात्र तिच्या अगदी उलट होती. आई अशी मग मुलगी अशी का, हा प्रश्न त्याला नेहमीच पडायचा. पण उत्तर जाणून घ्यायचं नव्हतं त्याला. फ्रेंड्स, आपण आज खूप मज्जा करायची आहे. पप्पा आणि मम्माची परमिशन भेटली आहे. पण त्यांनी वेळेत ये एवढं सांगितलं आहे. पप्पा पिकअप करायला येतील, त्यामुळे मस्त फिरून घेऊया. पण जास्तीची मस्ती नको, एवढं लक्षात असू द्या. नाहीतर पुन्हा असं फिरणं बंद होईल आपलं. आणि पुढच्या महिन्यापासून आपली टेस्ट चालू होते. मग तर काहीच एन्जॉयमेंट करायला भेटणार नाही आहे. सो आज खूप धमाल करूया, अमृता अगदी आनंदाने तिच्या मैत्रिणींना फोन करून सांगत होती. तिचा सकाळपासून उतरलेला चेहरा पाहून वसुधाने तिला जाऊन ये असं सांगितलं होतं. मग काय, आज मम्माला खूप प्रेम भेटत होतं. पाहिलंस किती खुश आहे ती. तू उगाच काळजी करत बसतेस. अमृताला हसताना पाहून महेश म्हणाला, हो, तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असावा असंच वाटतं मला, म्हणून काळजी करते ना. वसुधा, बरं तू माझी वाट पाहत बसू नको रात्री जेवायला, मला उशीर होईल यायला. ठाण्याच्या आवारात नवी जागा पाहायला जाणार आहे. ते काम झालं तर तिथे वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय मी. बघू काय होतंय ते. महेश टाय बांधत तिला सांगत होता. पण नेहमीसारखं ते त्याला जमलं नाहीच. सगळं जमतं तुम्हाला, मग हेच कसं जमलं नाही. इतक्या वर्षात हे काही कळलं नाही मला, असं म्हणत वसुधाने त्याचा टाय बांधला. तसं त्याने तिला मिठीत घेतलं. महेश, काय हे, अमू असते आजूबाजूला, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला, असं म्हणत ती मिठीत सोडत होती. यासाठी तर टाय बांधायचं शिकत नाही मी ना. त्याने मिठी अजून घट्ट केली. ती मात्र लाजली यावर. तेवढंच तुला जवळ घ्यायचं सुख भेटतं मला. महेश बोलून गेला आणि वसूला कसं तरीच झालं. ती त्याला सॉरी म्हणत त्याच्या कुशीत शिरली. त्यानेही मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. बर चल, मी येतो, तू काळजी घे. आणि अमूला येताना घेऊन येईन मी. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तिला कॉल करू नकोस, नाहीतर उगाच चिडचिड करेल तुझ्यावर. असं बोलत महेश वसुधाच्या कपाळावर किस करत निघाला. तिने हे हसत त्याला बाय केलं. नी तिच्या कामाला रमली. थोड्या वेळानंतर अमृताही वसुधाला सांगून निघाली. ड्रायव्हर तिला तिथे सोडायला जाणार होता, म्हणून तिने फ्रेंड्सलाही पिकअप केलं नी निघून गेली. ती गेल्यावर घर रिकामं वाटलं वसुधाला, म्हणून ती मन रमवायला तिच्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसली. मॅम, जेवायला काय करू, असं म्हणत उमा त्यांची मेड त्या ठिकाणी आली. काहीही कर ग, एकटीला किती लागतंय. हवं तर आज तू पण थांब जेवायला. तसंही एकटीला जेवण जाणार नाही मला. वसुधा तिच्या कामात गुंतली होती. तिने उमाकडे न पाहताच सांगितलं, अरे वा, किती सुंदर दिसते हे मॅम. तुमच्या हातात जादू आहे अगदी. खरंच ते असं जिवंत वाटते. उमा वसुधाने केलेली कमाल बघत होती. जादू वगैरे काही नाही ग, मला आवड आहे म्हणून करते मी. मन इथेच रमतं माझं. वसुधा त्या कलाकृतीला पाहून म्हणाली. मॅम, एक बोलू. उमा दबकत म्हणाली. बोल ग, अशी काय परमिशन घेतेस. मी आधीच सांगितलं आहे तुला, जे असेल ते न घाबरता विचारायचं मला. वसुधा तिच्याकडे पाहत म्हणाली. भुवया उंचावत तिने बोलायला इशारा केला. लहान तोंडी मोठा घास घेते. थोडंसं थांबत उमा बोलली. तुम्ही इतक्या शिकलेल्या, मग साहेबांसारखं तुम्ही पण कामाला का नाही जात. मॅम तुम्ही गोल्ड मेडल आर्किटेक्ट आहात असं साहेबांच्या तोंडून ऐकलं आहे मी. मग तुम्ही अशा या 4 भिंतीत स्वतःला का ठेवलंय. आमच्या मुलांना शिक्षण घेता यावे
म्हणून तुम्ही हट्ट धरता. मग तुमचं शिक्षण असंच निरुपयोगी का करता? उमा खूप हिमतीने बोलली होती, पण घाबरली होती मनातून. कारण आपण हा प्रश्न विचारल्यावर मॅम रागावतील असं तिला वाटलं. उमाचं बोलणं ऐकून वसुधा हसली, पण तिच्या हसण्याने उमा आणखीनच घाबरली. कपाळावर घामाचे थेंब जमा व्हायला लागले होते तिच्या. उमा, माझं शिक्षण कुठे निरुपयोगी ठरतंय? तुला तर माहीतच असेल, मी हे नवीन बनवलेलं मॉडेल कशाचं असेल? हे साहेबांच्या नव्या प्रोजेक्टसाठी असेल ना? उमा पटकन म्हणाली, अगदी खरं, तुमच्या साहेबांसाठी हे करायला आवडतं मला. त्यामुळे माझी मेहनत वाया जात नाही आणि त्यांनाही मदत होते त्याची. त्यांच्यासाठी मी थोडं तरी करू शकते ना. ते माझ्यासाठी जे करतात त्यापुढे हे काहीच नाही ग. हे बघ, शिक्षण घेऊन माणूस फक्त व्यवहार शिकतो उमा, पण खरं शिक्षण तर अनुभव देत असतात आणि तेच खरं शिक्षण. तुम्ही पुस्तकातून सगळं काही शिकाल, पण माणूस ओळखायला अनुभवच लागतो. मग आपल्याकडून किती चुका होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात काय घडतं याचा काहीच संबंध नसतो ग शिक्षणाशी. वसुधा अगदी शांत बसली, हे बोलताना कुठेतरी शून्यात नजर लावून. उमा वसुधाचं बोलणं ऐकून अधिकच गोंधळली, कारण तिच्या बोलण्यात आलेला कोरडेपणा तिला दिसला. पण तरीही किती सरळ विचार करतात आपल्या मॅम, असं म्हणून अभिमान वाटत होता तिला. उमाला असं स्वतःकडे पाहताना बघून वसुधा उमाला म्हणाली, आज आपण दोघी मिळून स्वयंपाक करू. पाहूया तुझ्या साहेबांच्या हाताची चव येते का आपल्या जेवणाला. आपण प्रयत्न करू. उमा मोठा श्वास घेऊन म्हणाली. नी कामाला लागली. तिची गडबड पाहून वसुधा हसली. हसताना किती छान दिसता तुम्ही, उमा म्हणाली. हो का, चल काम कर, भूक लागली आता. दोघीच त्या मोठ्या किचनमध्ये वेळ घालवत होत्या. उमामुळे वसुधा काही वेळ तरी अमृताला विसरली होती, पण आई होती ती काळजी करणारच होती. वसुधा बराच वेळ दोघांची वाट पाहत बसली होती. उमा थोडा वेळ थांबून निघून गेली. एकट्या घरात तिला थोडीशी भीती वाटली. बऱ्याच वेळ टीव्ही समोर बसून राहिलेली ती, पण नंतर कधी तिचा डोळा लागला कळलंच नाही. जाग आली तेव्हा ती बेडवर होती. बाजूला तिच्या नेहमीच्या उषा होत्या. तिने त्यावरून दुसऱ्या बाजूला हात टाकला तर महेशने तिच्या हातावर थोपटलं. तेव्हा तीही निवांत झोपली. काय हे महेश, मला उठवायचं ना आल्यावर? कसं दिसतं हे? तुम्ही ना इम्पॉसिबल आहात. अरे माझ्याच बायकोला उचलून आणलंय त्यात काय, आणि तू मस्त झोपली होतीस. अमूच म्हणाली, पप्पा नको उठूस. मग मी तुला उचललं, नीतीने तुझी बुक्स आणि फोन. पण आता हेवी झालीस तू, महेश एक डोळा मारत म्हणाला. अमूला पण तुम्ही बिघडवून ठेवलंय. आता तिला फेस करताना मला ऑड वाटेल कितीतरी. तुम्हाला त्याचं काहीच वाटलं नसेल. सकाळी सकाळी वसुधाची गडबड चालू होती. अंघोळ करून आलेली ती आपल्या केसांना बांधत असताना महेश बेडवरूनच तिला निहाळत होता. वसुधा, आज मस्त ड्रेस घालून रेडी राहा. आपण साईटवर जाऊन बाकी फॉर्मॅलिटी कंप्लीट करूयात. तो पुन्हा झोपत म्हणाला. ओ ग्रेट, म्हणजे डील झाली तर? हो, म्हणूनच उशीर झाला जरासा. मग आधी अमूला पिकअप केलं आणि मग आलो. आता तुला बाकीची तयारी करावी लागेल. बघ कसं करायचं आहे ते. महेश झोपतच बडबडला. पप्पा डोंट वरी, मम्माने सगळं रेडीही केले. असलं भारी केलंय ना डिझाईन, तू तर बघतच राहशील. अमृता तिची कॉफी घेऊन बेडरूममध्ये येत म्हणाली. तिची स्वतःची ही रूम होती, पण कधी कधी ती मम्मा पप्पा सोबत झोपायची. ती कॉफी आणायला किचनमध्ये गेली होती, कारण वसुधा आंघोळीला गेली होती म्हणून. काय रेडी झालं पण? महेश उठून बसत म्हणाला. यस पप्पा, मी पाहिलंय मगाशी. आता तुम्हीही पाहून घ्या, म्हणजे ती पुन्हा पार्टी करायला मोकळी. अमृता हसतच म्हणाली. नो अमू, आता थोड्या कमी करायच्या पार्ट्या. 10th आहेस तू,
आता फक्त स्टडीवर फोकस करायचं. वसुधा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. ओके अमृता, पण मीही येणार आज तुझ्यासोबत साईटवर. त्यानंतर डिनर आणि मग घरी. हो ना मम्मा. येस, हुशार झालीस ग तू. आता मी मोठी झाले ना, मग जबाबदारीने वागायला हवं असं तूच तर म्हणतेस. अमृता वसुधाकडे पाहत म्हणाली. तिच्या बोलण्यावर महेश आणि अमृता तिच्याकडेच पाहत बसले. हे फक्त बोलायचं नाही मॅडम, तसं वागून दाखवायचं, महेशने तिच्या डोक्यावर टपली मारत सांगितलं. त्यावर तिघेही बराच वेळ हसले. महेशला वसुधाने केलेली डिझाईन खूप आवडली होती. तिचं कौतुक करायला त्याच्याकडे शब्दच नव्हते, कारण त्याच्या क्षमतेवर तिला विश्वास असायचा नेहमीच. त्याने सांगायच्या आधी तिला समजलेलं असायचं की नेमकं काय हवं असेल ते. तिची हीच कला त्याला तिच्या प्रेमात पडायची. स्वतःचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या तिला महेशची स्वप्ने पूर्ण करताना आनंद भेटायचा. आत्ताही तो तिला सांगायचा की तू तुझ्या स्वप्नात रमायचा प्रयत्न कर. पण तिला नको वाटायचं सगळं. ती अपसेट व्हायची. मग तोही हट्ट करत नसायचा. दुपारनंतर तिघेही बाहेर गेले. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडल्या. मग त्यांनी डिनर त्यांच्याच हॉटेलच्या एका ब्रँचला भेट देत तिकडे केला. असेच त्यांचे दिवस जात होते. अमृता तिच्या स्कूल क्लासेसमध्ये बिझी झाली. त्यामुळे तिचं फ्रेंड सर्कल थोडं कमी झाले. पण ते फक्त थोड्या दिवसांपुरतं. हे दोघांनाही माहीत होतं. महेशही त्याच्या नव्या प्रोजेक्टचं काम पटपट करून घेण्यात बिझी झाला होता. वसुधा मात्र सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेत तिच्या आवडी जपत होती. वेळ असला की ती स्वतः अमृताला सोडायला आणायला जायची. पण कधी कोणाशी जास्त बोलत नसायची. कितीतरी वेळा अमृताच्या मैत्रिणींचे पॅरेंट्स तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे, पण वसुधा तेवढ्यात तेवढं बोलून निघून यायची. तिला माणसांची गर्दी तिच्या जवळपासही नको व्हायची. तिच्या या स्वभावामुळे इतर लोकांना गॉसिप करायला संधी भेटायची. तिने मात्र कधीच त्याकडे लक्ष दिलं नाही आणि अमृतावरही त्याचा परिणाम होऊ दिला नाही. पण त्या दिवशी झालेल्या गोष्टीमुळे वसुधाबरोबर महेश आणि अमृताही अपसेट झाली. अमृताला विचार करताना पाहून महेश तिला समजावत होता. पप्पा, ते असं कसं बोलू शकतात? वाईट माणसं आहेत ती. अमृता घरी आल्यावर खूप रागावली होती. तिला महेश समजावत होता, तर वसुधा थक्क झाली होती की असाही विचार करणारे लोक आहेत म्हणून. सत्य काय आहे हे तिला माहीत होतं, पण आपण कितीही बदलायचं ठरवलं तरी लोकांच्या नजरेत तो बदल स्वीकारण्याची ताकदच नसते. हे तिला समजलं होतं. अमू, हे बघ, आपल्या दोघांचे केस किती काळे आहेत आणि मम्माचे बघ कसे ब्राऊन आहेत. मग आता मी असं म्हणालो की ती तुझी मम्मा नाही, मग तुला पटेल का ते? महेश अमृताला म्हणाला. अजिबात नाही. ती माझी मम्मा आणि तू माझा पप्पा आहेस हे मला माहीत आहे. मग मी तुझं का ऐकू? अमृताने महेशजवळ येत म्हटलं. होईना बात. चला आता स्टडी करायला निघा. अजिबात कुठे लक्ष द्यायचं नाही. महेशने तिला तिच्या रूममध्ये पाठवलं. वसुधा त्या दोघांचं बोलणं लांबूनच पाहत होती. माणसांच्या रंगावरून त्याला जज करणारी लोक ही संकुचित मनोवृत्तीची असतात. वसुधा, नको विचार करूस, महेश तिच्या जवळ बसत म्हणाला. त्याने तिचा हात हातात घेतला. त्यावर हळुवारपणे आपले ओठ टेकवले. लोक काहीही म्हणू देत वसुधा, तू आणि अमृता फक्त माझ्या आहात. हे बोलून त्याने तिला एका बाजूने मिठी मारली. तसा तिच्या डोळ्यातून एक थेंब त्याच्या हातावर पडला. पण ते असं का म्हणाले? प्रत्येक वेळी आपल्यालाच का उत्तरे द्यावी लागतात? लोकांना इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला इतका वेळ का असतो? जेव्हा गरज असते तेव्हा हीच लोक लांबून मजा बघत असतात आणि आत्ताही लोकांच्या भावनेला मजाक बनवतात. त्यांना काय माहीत
तुम्ही अमृताचे किती बेस्ट पप्पा आहात ते. तुमच्यासारखे पप्पा तिला भेटलेत हे तिचं नशीब आहे. वसुधा रडत होती महेशच्या खांद्यावर डोकं ठेवून. तिला सकाळी अमृताच्या पॅरेंट्स मीटिंग नंतरचा प्रसंग जसाचा तसा आठवला होता. महेश आणि वसुधा दोघेही अमृताच्या स्कूलमध्ये मीटिंगसाठी गेले होते. 10thच्या एक्झाम जवळ येत होत्या. त्यावर आधारित स्कूलमध्ये मीटिंग ठेवली होती. मीटिंग झाल्यावर महेशला एक महत्त्वाचा कॉल आला म्हणून तो बाहेर गेला. तेव्हा तो जाऊन गाडीजवळ वाट पाहत थांबला. महेश सहसा तिच्या स्कूलमध्ये येत नसायचा. त्यामुळे जास्त ओळख नव्हती त्याची कोणाशी आणि त्यालाही कोणी ओळखत नसे. कारण त्याच्या चेहऱ्यापेक्षा त्याच्या हॉटेलला पसंती करणारे लोक जास्त होते. वसुधा आणि अमृता दोघीही थोड्या वेळाने बाहेर पडल्या. तेव्हा तिथल्या बायकांची गॉसिप त्यांच्या कानावर पडली. या वसुधा कुलकर्णी एवढ्या देखण्या दिसतात तरी त्यांचे मिस्टर त्यांना असं एकट्या कसं पाठवतात. त्यात तो ड्रायव्हर कसा आहे, शोभतही नाही त्यांच्या स्टेटसला. एवढा काळा आहे म्हणूनच त्यांच्यासोबत पाठवत असणार. कारण या कशाला त्याच्याकडे पाहतील. नाहीतर आपले नवरे नेहमीच सोबत असतात, जणू आपण कुठे पळून जाणार आहोत. त्यांचं बोलणं ऐकून वसुधा तर भडकली त्यांच्यावर. अमृतालाही आपल्या पप्पा मम्माला असं बोललेलं आवडत नव्हतं. लोकांच्या खाजगी आयुष्यावर बोलण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या आणि ते जसे आहेत तसे माझे आहेत, त्यामुळे त्यांना बोलायचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही असं म्हणून दोघी पुढे निघाल्या. पण त्यांच्यातली एक म्हणालीच, ते तुमचे मिस्टर आहेत, हे पटत नाही. तुम्ही अशा, तुमची मुलगीही देखणी, मग ते तिचेच पप्पा आहेत का ते? असं बोलून त्या मोठ्याने हसायला लागल्या. महेशने लांबूनच गोंधळ पाहिला आणि त्यांच्याकडे धावला. तसं महेशने त्या दोघींना गाडीकडे आणलं. पुन्हा मागे जात त्या बायकांची चांगलीच खरडपट्टी काढली. मग ते सगळे निघून आले. तेव्हापासून घरात अगदी शांत वातावरण झालं होतं. अमृताची ही चिडचिड होत होती कारण त्यात तिच्या फ्रेंड्सचे पॅरेंट्स पण होते. त्यामुळे तिने त्यांच्याशीही न बोलायचं ठरवलं होतं. तेव्हा महेशने तिला समजावलं होतं की त्यांचे आईवडील चुकीचे वागले, त्याची शिक्षा त्यांच्या मुलांना का द्यायची? ते असा विचार करत नाहीत तुझ्याबद्दल, मग तूही त्यांच्याशी न बोलून चालेल का? तेव्हा कुठे अमृता थोडी शांत झाली होती. चला आता आम्हाला जेवायला भेटेल की नाही? की आज उपवास आहे, की आज असंच बसायचं आहे? असं म्हणत महेशने वातावरण नॉर्मल ठेवायचं काम केलं. मग उमाच्या मदतीने जेवण सर्व करून तिघेही जेवले. पण या गोष्टीने अमृता थोडीशी डिस्टर्ब झाली होती हे नक्की. काही गोष्टी विसरायचा प्रयत्न करत होती. पण अशा काही घटना घडल्या की तिला तिचा भूतकाळ आठवायचा, जो तिच्यासाठी एक जखम देऊन गेलेला होता. त्यामुळे तर ती जास्त पॉझिटिव्ह होत अमृताच्या बाबतीत. अशातच एका नव्या घटनेने वसुधाला पुन्हा कोसळली होती. दिवसामागून दिवस जात होते. महेशचा प्रोजेक्टही अर्ध्या टप्प्यात आला होता. वसुधा घराच्या कामात स्वतःला अडकवण्याचा प्रयत्न करत होती. अमृताची स्कूल ही आता अंतिम परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली होती. पण त्याआधी स्कूलकडून मुलांना फ्रेश वाटावं म्हणून मुलांची फेअरवेल पार्टी होती. तेवढीच मुलांना मजामस्ती करायला मोकळीक भेटणार होती. पण यावर टीचर लोकांचं लक्ष असणार होतं. पण अमृताच्या ग्रुपला कोणाच्याही दबावाखाली पार्टी करायची नव्हती. म्हणून त्यांनी त्या पार्टीला न जाता दुसरीकडेच जायचा प्लॅन केला. घरातून जाताना मात्र ते स्कूलच्या फेअरवेल पार्टीसाठी निघाले. अमृताने मैत्रिणींनी रिसीव करायला येणार आहे असं घरात सांगितलं होतं. तिचं या 5-6 महिन्यातलं वागणं पाहून वसुधा खुश होती. अमृताचा चिडचिडेपणा ही कमी झाला होता. दोघींचा चांगला बॉन्ड तयार झाला होता आता. त्यामुळे तिनेही जायची परवानगी दिली. अमृता आणि तिच्या ग्रुपने स्कूलमध्ये न जाता शहराच्या थोडे बाहेर असणाऱ्या एका टेकडीवर त्यांनी जायचं ठरवलं.
त्यांच्या एका मित्राची गाडी मॅनेज करून ते तिकडे गेले होते. आत्ताची पिढी ती पुढारलेली होतीच. सगळ्यांकडे मोबाईल होते, पण त्यांनी लोकेशन बंद करून ठेवले होते. ते तिकडे पोहोचल्यावर त्यांनी ड्रायव्हरला गाडीतच बसायला सांगितलं आणि ते त्या टेकडीवर गेले. खाण्यापिण्याच्या साहित्यासोबत ते टेकडी चढत होते, पण त्यांनी चुकीची टेकडी निवडली होती फिरण्यासाठी. हे खूप उशिरा लक्षात आलं त्यांच्या. घनदाट जंगल होतं तिथे, वेगवेगळ्या पायवाटा, काही सरपटणारे प्राणी नजरेस पडू लागले. तसे सगळेच घाबरले. त्यात जाता जाता झालेली दुपार आता संध्याकाळमध्ये बदलू लागली होती. ती सगळी मुलं लहानच होती, तशी फक्त आपण मोठे झालोत असा त्यांचा असलेला भ्रम आता कोसळला होता. घाईमध्येच त्यांनी पुन्हा घरी परतायचं ठरवलं, पण ते रस्ता चुकले. कोणालाच काही समजत नव्हतं. त्यात त्या जंगलात मोबाईलला रेंज भेटत नव्हती. अमृता तर प्रचंड घाबरली होती. तिला सगळ्यात आधी वसुधा आठवली, कारण तिच्याशिवाय ती कधीच जास्त वेळ राहिली नव्हती. अमृताला कधीच नजरेआड न करणाऱ्या वसुधावर काय परिणाम होईल याची तिला आता चिंता वाटत होती. सगळे मिळून दिसेल त्या वाटेने खाली उतरायचा प्रयत्न करत होते, पण रस्ताच संपत नव्हता. मुलांना वेळ लागला म्हणून तो ड्रायव्हरही त्यांना शोधायला टेकडीवर चढला. त्या ठिकाणी येणारी लोकांची संख्या ही तितकी नव्हती, त्यामुळे कोणाला विचारावं हेही त्याला सुचेना. त्याच्याजवळ असलेल्या फोनमधून तो त्यांना फोन लावत होता, पण फोन लागत नव्हता. त्यात दिवसभर टाईमपास करण्यासाठी त्याने मोबाईलची बॅटरी संपली होती. खूपच अंधार पडायला लागला तरी त्यांना रस्ता भेटेना. इकडे घरी अमृताची वाट पाहणारी वसुधा तिचा फोन ट्राय करून थकली होती. तिने महेशलाही घरी लगेच बोलावून घेतलं. तिच्या मित्रमैत्रिणींना फोन करून पाहिलं, तर त्यातल्या काहींचा फोन लागलाच नाही. अमृतासारखा महेशनेही त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन चौकशी केली, तर अमृता स्कूल फंक्शनला आलीच नव्हती असं उत्तर भेटलं. त्यामुळे महेशलाही वसुधासारखं टेन्शन आलं होतं. कितीतरी वेळा फोन ट्राय केला, पण सगळंच व्यर्थ. वसुधाला तर वेगळंच टेन्शनने घेरलं होतं, कारण आजची सामाजिक परिस्थिती खूपच भयानक होती. तिनेही तिच्या परीने चौकशी केली, पण कुठेच काही मार्ग दिसत नव्हता. तिकडे ती मुलं पण घाबरली होती. आईवडिलांना न सांगता आपण असं करायला नको होतं हे त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. महेश, मला खूप भीती वाटते रे. आपली अमू सुखरूप असेल ना? तिला कोणी काही करणार नाही ना? तिला पण माझ्यासारखं कोणी? पुढचे शब्द बोलायच्या आधी तिच्या ओठांवर महेशने आपले बोट ठेवलं. अश्रूंच्या धारा वाहत होत्या तिच्या डोळ्यातून. अजिबात काही नाही होणार अमूला. आणि तू कसल्याच गोष्टीचा विचार करायचा नाहीस. तिला काहीच होणार नाही आणि तू तो विचार पुन्हा डोक्यातही आणायचा नाही. महेशने तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मनातून तोही घाबरला होताच, पण त्याला वसुधापुढे स्ट्रॉंग राहावं लागणार होतं, कारण त्याला खचलेलं पाहून ती पण खचली असती. घरातलं वातावरण उदास झालं होतं. कोणालाच जेवायची इच्छा राहिली नव्हती. रात्रीचे 12 वाजले तरी काहीच कळलं नाही. म्हणून मग महेशने पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं. रात्रभर वसुधाच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. त्यात दिवसभर उपाशी. अतिविचार करून तिला घेरी आली नि तिने डोळे झाकले. वसुधाने डोळे झाकले नि ती खोलीत खाली कोसळली. महेश पोलिसांच्या सोबत फोनवरून बोलत होता. त्यांना हवी असणारी पुरेशी माहिती तो कळवत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष वसुधाकडे गेलं. तो तसाच तिला पकडायला धावला. महेशने खूपदा आवाज देऊनही तिने डोळे उघडले नाहीत. मग घाईतच डॉक्टरला फोन केला. इतक्या रात्री फोन करूनही डॉक्टर लगेच निघाले. तेव्हा महेशच्या मनात विचार लगेच चमकला. खरंच माणसाच्या जीवापेक्षा पैसा आणि त्याचं पद मोठं हेच खरं. पण आता विचार करण्याचा वेळ नव्हता. त्याने विचार झटकून टाकला.
नि वसुधाला कसं उठवता येईल ते बघू लागला. घरातले नोकरही घरात नव्हते, त्यामुळे एकट्याची धावपळ होत होती. डॉक्टर आल्यावर त्यांनी वसुधाला चेक केलं. तिने काही विचार करण्याने तिचा BP शूट झाला होता. खूप प्रेशर घेतलंय त्यांनी कशाचं तरी असं दिसतंय. काही घडलंय का? डॉक्टरांनी विचारल्यावर महेशने अमृता घरी न आल्याचं सांगितलं. फॅमिली डॉक्टर असल्याने त्यांनीही त्यांच्या परीने मदत करेल असं ते म्हणाले. वसुधा मात्र त्या ग्लानीत होती, त्यामुळे तिला कशाचाच भान नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच भाव दिसत होते. तिला तिचा भूतकाळ आठवत होता बहुधा, कारण त्या भूतकाळाची सावली तिला अमृतावर पडावी असं वाटत नव्हतं. दिवसभर त्याच विचारात ती खचत होती. आता ही ग्लानीत तेच तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखं तरळत होतं. वसुधा मुंबईमध्ये एका चाळीत राहणारी मुलगी, दिसायला अगदी देखणी, सौंदर्याची खाण वाटावी अशी, पण तिच्या नशिबात कधी सुख नव्हतंच. तिचं मध्यमवर्गीय कुटुंब, त्यात सावत्र आई, त्यामुळे सुखाची आणि तिची ओळखच नव्हती. सावत्र भावंड ही आईसारखीच होती. घरातलं काम करून ती शाळेत जायची. पुढे कॉलेजलाही ती छोटी घरकाम करून घरात हातभार लावत असायची. तरीही अभ्यासात तिच्या हुशारीने तिने नेहमी अव्वल स्थान पटकावलं होतं. तिच्या मेहनतीच्या आणि हुशारीच्या जोरावर तिला शिष्यवृत्तीही भेटल्या होत्या. त्याचा उपयोग करून तिने आर्किटेक्टच्या अंतिम परीक्षेत गोल्ड मेडल मिळवलं होतं. खूप आनंद झालेला तिला, पण तो साजरा करणारा तिचा बाप घरात आजारी होता. त्याच्याशिवाय तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवायला कोणीच नव्हतं. तिच्या आईचा आणि वडिलांचा प्रेमविवाह झाल्यामुळे त्यामुळे सगळ्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क तोडला होता. तिच्या आईच्या निधनानंतर वसुधाला आईची माया मिळावी म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं, पण तिला आईचं प्रेम मिळालंच नाही. त्यामुळे तेच तिचं नेहमी लपून छपून कौतुक करायचे. असंच एक दिवस मेडल घेऊन आलेल्या वसुधाला त्या दिवशी तोच अनुभव पुन्हा आला. मेडल आणलंय त्यापेक्षा 4 पैसे तर आणायचे, या मेडलचं काय लोणचं घालायचं का? वसुधा त्या सावत्र आईने ते मेडल फेकून देत तिला सांगितलं. तेव्हापासून वसुधा बाहेर जॉब करायला लागली. हुशार असल्याने तिला चांगल्या पगाराचा जॉब मिळालाही. सगळं काही छान म्हणायला चालू होतं. तिचा जॉब ही अगदी व्यवस्थित होता. तिथेच एका मुलाला ती आवडू लागली होती. ती मात्र अजिबात या गोष्टीकडे लक्ष देत नव्हती. ती फक्त कामावर लक्ष द्यायची. तो मात्र तिच्या मागे चांगलाच हात धुवून लागला होता. त्याची श्रीमंती वसुधाला तो दाखवण्याचा प्रयत्न करायचा नेहमी, पण सरळ मार्गी वसुधा त्याच्या कुठल्याच प्रलोभनाला भुलली नाही. इतकी ती स्वाभिमानी होती. एक दिवस असंच शहरापासून थोडं लांबच्या साईटवर तिला कामासाठी बोलवलं होतं. महत्त्वाचं काम होतं म्हणून ती नाही म्हणू शकली नाही. तिच्यासोबत ऑफिसमधून तो मुलगा आणि त्याचा अजून एक मित्र असे मिळून 3घांना बोलवलं होतं. प्रत्येकजण आपापल्या सोयीने तिथे जाणार होता. वसुधा ट्रेनने तिकडे निघाली. पहिल्यांदाच शहराबाहेर ती एकटीने प्रवास करणार होती. त्यात मुंबईच्या एका टोकाला ती राहायची आणि दुसऱ्या टोकाला ती आता पोहोचली होती. जागा तशी फारशी डेव्हलप झालेली नव्हती, त्यामुळे रहदारी तशी कमीच होती तिथे. त्यांच्या ऑफिसला मिळालेला हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता. त्याचीच डिझाईन ठरवण्यासाठी ते आलेले. त्यांच्यात बराच वेळ मीटिंग लांबली. त्यामुळे घरी निघायला तिला उशीर झालाच. घाईतच ती स्टेशनकडे निघाली, पण साधी ऑटो किंवा टॅक्सीही तिला भेटेना. बराच वेळ ती वाट पाहत होती. शेवटी तिने सकाळी ज्या रस्त्याने आली त्या रस्त्याने जायचं ठरवलं. आपण रस्ता चुकणार आहोत तिला पक्क ठाऊक असूनही ती त्या दिशेने निघाली. इतक्यात तिला हॉर्नचा आवाज ऐकू आला. तिने माघारी वळून पाहिले तर तो मुलगा आणि त्याचा मित्र दोघेही गाडीत बसून तिला हॉर्न देत होते. तिला आधीच त्या मुलाचे मनसुबे माहीत होते, म्हणून तिने त्याला इग्नोर केलं नि पुढे चालत राहिली.
वसुधाच्या आयुष्यामध्ये असं काय झालं होतं की त्यामुळे ती खूप घाबरली होती आणि त्यात आज अमृता घरी आलेली नव्हती. अमृता सुखरूप घरी पोहोचेल का आपल्या? त्यामुळे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.